इंडस्ट्रीमधून सध्या एक अत्यंत खळबळजनक बातमी समोर आली आहे। सुपरस्टार रणवीर सिंग एका मोठ्या कायदेशीर आणि व्यावसायिक वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे। दिग्दर्शक फरहान अख्तरच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि बहुप्रतीक्षित डॉन 3 या चित्रपटातून ऐनवेळी माघार घेतल्यामुळे फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज म्हणजेच FWICE ने रणवीर सिंग विरोधात थेट असहकार निर्देश जारी केला आहे। सोप्या भाषेत सांगायचं झालं तर फिल्म इंडस्ट्रीने रणवीर सिंगवर एक प्रकारे बॅन किंवा बंदी घातली आहे। या कारवाईमुळे संपूर्ण बॉलिवूड हादरलं असून सोशल मीडियावर एकच चर्चा सुरू झाली आहे। नक्की काय आहे हे संपूर्ण प्रकरण? रणवीर सिंगने डॉन 3 का सोडला आणि या बंदीमुळे त्याचं करिअर धोक्यात आलं आहे का? चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या वादाची इनसाइड स्टोरी सविस्तरपणे जाणून घेऊयात। नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक। या वादाची सुरुवात एप्रिल 2026 मध्ये झाली, जेव्हा निर्माते दिग्दर्शक फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांच्या एक्सेल एंटरटेनमेंटने रणवीर सिंग विरोधात तक्रार दाखल केली। डॉन 3 या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता होती। अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान यांच्यानंतर रणवीर सिंग नव्या युगाचा डॉन म्हणून पडद्यावर येणार होता। चित्रपटासाठी रणवीरने प्रोमो देखील शूट केला होता आणि स्क्रिप्ट पासून ते लोकेशन फायनल करेपर्यंत तो सर्व प्रक्रियेत सहभागी होता। परंतु युनिट शूटिंगसाठी परदेशात रवाना होण्याच्या अवघ्या 3 आठवड्यांपूर्वी रणवीरने अचानक चित्रपटातून काढता पाय घेतला। सूत्रांनुसार रणवीरला डॉनचे पात्र अधिक डार्क आणि आक्रमक हवे होते, तर फरहान अख्तरचा विचार जरा वेगळा होता। या क्रिएटिव्ह मतभेदांमुळे रणवीरने ऐनवेळी चित्रपट सोडण्याचा मोठा निर्णय घेतला। निर्मात्यांच्या दाव्यानुसार चित्रपट गेल्या 3 वर्षांपासून प्री प्रोडक्शन टप्प्यात होता। शूटिंग सुरू होण्यापूर्वीच हॉटेल बुकिंग, लोकेशन आणि 200हून अधिक कर्मचाऱ्यांच्या प्रवासावर तब्बल 45 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च झाला होता, जो पूर्णपणे ऑडिट आहे। रणवीरच्या अचानक जाण्यामुळे निर्मात्यांचे हे कोट्यवधींचे नुकसान झाले। यानंतर फरहान अख्तरने इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन डायरेक्टर असोसिएशन मार्फत FWICE कडे औपचारिक तक्रार दाखल केली। फेडरेशनने यावर तोडगा काढण्यासाठी रणवीर सिंगला दर 10 दिवसांनी याप्रमाणे 3 वेळा पत्र पाठवून बाजू मांडण्यासाठी बोलावलं। मात्र रणवीरने प्रत्यक्ष येणं टाळलं आणि त्याच्या टीमने मेलद्वारे उत्तर दिलं की हा कराराचा वाद असल्याने फेडरेशनला यात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही। हा विषय कायदेशीर मार्गाने सोडवला जावा। रणवीरच्या या उत्तरामुळे संतापलेल्या FWICच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन त्याच्यावर असहकार ठराव मंजूर केला। फेडरेशन अध्यक्ष BN तिवारी आणि मुख्य सल्लागार अशोक पंडित यांनी स्पष्ट केलं आहे की कोणताही सुपरस्टार कायद्यापेक्षा मोठा नाही। या असहकार निर्देशाद्वारे फेडरेशनचे 4 लाखाहून अधिक सदस्य, ज्यामध्ये तंत्रज्ञ, स्पॉट बॉय, कॅमेरामॅन आणि व्हॅनिटी व्हॅन पुरवठादार समाविष्ट आहेत, ते जोपर्यंत हा वाद मिटत नाही तोपर्यंत रणवीर सिंग सोबत काम करणार नाहीत। याचा फटका रणवीरच्या आगामी सिनेमांनाच नाही तर त्याच्या जाहिरातीच्या शूटिंगला देखील बसू शकतो। हा वाद केवळ एका सुपरस्टारचा नसून 5 लाख कर्मचाऱ्यांच्या रोजगाराचा आहे, असं फेडरेशनचं म्हणणं आहे। दुसरीकडे या संपूर्ण वादावर पहिल्यांदाच मौन सोडत रणवीर सिंगच्या प्रवक्त्याने एक अधिकृत निवेदन जारी केलं आहे की निवेदनात म्हटलं आहे की रणवीर चित्रपटसृष्टीचा डॉन आणि फ्रँचायझीशी संबंधित प्रत्येकाचा मनापासून आदर करतो। व्यावसायिक चर्चा आणि वैयक्तिक संबंध हे नेहमीच प्रतिष्ठा, परिपक्वता आणि परस्पर आदराने हाताळली पाहिजे, यावर त्याचा विश्वास आहे। अफवांवर सार्वजनिक प्रतिक्रिया देणं त्याला योग्य वाटत नाही आणि त्याचं संपूर्ण लक्ष सध्या आगामी कामावर आहे। ऐनवेळी चित्रपट सोडल्यावर रणवीरवर झालेली ही कारवाई योग्य आहे का? तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की कळवा।